ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरती ई पीक पाहणी नाव टाका. 2 नंबरचं ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर असं ओपन म्हणून ऑप्शन येईल, त्यावरती ओपन करायचं आहे. त्यानंतर हा पहिला इंटरफेस आहे. उजव्या साईडला स्लाईड केल्यानंतर दुसरा पेज ओपन होणार आहे. आता यानंतर तिसऱ्या पेजवर यायचं आहे. तिसऱ्या पेजवरती तुम्ही पाहू शकता की महसूल विभाग, तुमचा विभाग कुठला आहे आणि खाली काही तारखा पण आलेल्या आहेत. तर महसूल विभागवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा जो जिल्हा आहे त्यामध्ये जर तुम्ही मराठवाड्यात असाल तर छत्रपती संभाजीनगर, तर तुमचा विभाग निवडायचा आहे. माझं जसं की मी छत्रपती संभाजीनगर निवडला आहे. त्यानंतर पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथं असं दिसून येईल की शेतकरी म्हणून लॉग इन करा, त्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर मागितला जाईल. तिथे तुम्हाला तुमचा चालू मोबाईल नंबर जो तुम्ही पीक विम्याला वापरता किंवा नेहमी वापरता तो द्यायचा आहे. त्यानंतर सेंड OTPवरती क्लिक केल्यानंतर 4 अंकाचा OTP येईल. तो OTP दर्ज करायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे. यानंतर तुमचा जे काय आहे त्यामध्ये तुम्हाला ओपन होईल तुमच्या शेतकऱ्याचं नाव. जर पूर्वी तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर डायरेक्ट येईल, नसेल तर तुम्हाला नवीन नोंदणी करणं गरजेचं आहे. आता इथं शेतकऱ्यासाठी नोंदणी करा असं ऑप्शन दिसून येणार आहे. तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणी करा तिच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परत एकदा विभाग दिसेल जो की आपण निवडलेला आहे, छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर आपला जिल्हा जो कुठला आहे तुमचा तो जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तालुकाही निवडायचा आहे आणि जे शेतीचं गाव आहे ते गाव निवडायचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचं नाव तुमच्या नावाशी किंवा तुमच्या आडनावाने किंवा 7/12चा नंबर किंवा 8चा नंबर, 8चा खाते नंबर, या 4ही ऑप्शनपैकी कुठलीही एक गोष्ट टाकून तुम्ही तुमचा नोंदणी करू शकता. आता मी समजा 8चा नंबर मला माहिती आहे तर ते सोपं जातं. 8 नंबर टाकला, शोधा म्हटलं की खालच्या साईडला तुम्ही सर्च करू शकता की खालच्या साईडला 8चा जो काही खातेदार आहे तो दिसून येईल आणि त्यामध्ये तुम्हाला खालच्या साईडला तुमचं नाव दिसून येईल. म्हणजे तुमचं बरोबर आहे 8चा खाते नंबर आणि मग पुढं चालायचं आहे. पुढं गेल्यानंतर तुम्हाला परत एकदा तुमचा खातेदाराचं नाव वगैरे येईल आणि खाते क्रमांक येऊन जाईल. ते ठीक आहे म्हणून पुढं जायचं आहे. पुढच्या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला तुमचं खातेदाराचं नाव परत एकदा तुमची खात्री करून घ्या आणि त्याच्यानंतर एक इंटरफेस ओपन होणार आहे. हा मेन पेज आहे. नेक्स्ट टाईम जेव्हाही तुम्ही लॉग इन कराल तर डायरेक्टली ह्या पेजवरती याल जर तुमची नोंदणी झाली असेल तर. मग आता पीक माहिती नोंदवा या ठिकाणी क्लिक करायचं आहे. पीक माहिती नोंदवा यावरती क्लिक केल्यानंतर जो फॉर्म ओपन होणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला खाते नंबर येईल. आता हा खाते नंबर तुम्ही 1 खातं टाकला असेल किंवा 2 खाते टाकले असतील, 2 8 टाकले असतील तर त्या हिशोबानं खाते नंबर येईल. तुम्हाला खाता नंबर टाकायचं निवडायचं आहे त्यापैकी. तर माझ्या केसमध्ये 1च खाते नंबर होता त्यामुळं यामध्ये मी 1च निवडलेला आहे. त्यानंतर तो खाते नंबर निवडल्यानंतर आपण पाहतो आहे की पुढं 7/12 त्या खात्यावरती किती 7/12चे गट आहेत, किती गट आहेत, त्यापैकी कोणता गट आहे. सर्वप्रथम एक गट घेतला तर त्याच्यामध्ये उपलब्ध जमीन आपल्याला दिसणार आहे. मग आता हंगाम निवडायचा आहे, खरीप हंगाम. त्यानंतर त्याच्यामध्ये पिकाचा वर्ग म्हणजे कुठलं पीक आहे, निर्बीळ पीक आहे, वैयक्तिक एकल पीक आहे की बहुपीक आहे, मिक्स पीक आहे, हे तुम्हाला निवडायचं आहे. जसं की सोयाबीन असेल, एकल पीक असेल तर एकल पीक निवडा. त्यानंतर त्याचं पीक म्हणजे हा फळ आहे का पीक आहे तर पीक आहे. पिकाच्यामध्ये पिकाचं नाव काय आहे, कोणाचं कपाशी असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, त्यापैकी जे काही तुमचं पीक आहे ते तुम्हाला निवडणं गरजेचं आहे. आणि हे निवडल्यानंतर तुम्हाला त्याचं क्षेत्र विचारलं जाईल. आता बघा एकूण क्षेत्र आलेलं आहे आणि तेवढंच क्षेत्र जर तुम्ही पेरलं असेल तर पूर्ण क्षेत्र निवडायचं आहे. त्याच्यानंतर जलसिंचनाचा स्त्रव म्हणजे जलसिंचन म्हणजे कोरडवाहू आहे की विहीर आहे की कालवा आहे, सरकारी तलाव आहे, बंधारा आहे, यापैकी कुठलं आहे. म्हणजे जर तुम्ही कोरडवाहू म्हणजे नुसतं पावसावरती डिपेंड असाल तर कोरडवाहू लिहू शकता. त्याच्यानंतर सिंचनाचा स्रोत म्हणजे कुठल्या प्रकारे तुम्ही पाणी देणार आहे, ठिबक आहे, तुषार आहे, हे निवडायचं आहे. आता यामध्ये महत्त्वाचं आहे की तुमचं पीक पेराचं तारीख, ही पीक पेरणीची तारीख जवळपास जूनचा पहिला, दुसरा किंवा तिसरा, चौथा आठवडा असू शकतं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे. कपाशी असेल तर अगोदर असते, सोयाबीन थोडंसं उशिरा पेरलं जातं. तर तुमचं जे काही पीक आहे आणि तुम्ही ज्या टायमाला पेरणी केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं महिना हा चेंज करू शकता या ठिकाणावरनं. आणि तुमची जी काही तारीख आहे पीक पेरल्याची पीक ती तुम्ही निवडू शकता. तारीख निवडल्यानंतर पुढे जा. आता हे सगळी माहिती केल्यानंतर लोकेशन
ऑन करायचं आहे. यावर्षीपासून लोकेशन महत्त्वाचं आहे. मागील 2-3 वर्ष आपण घरी बसून किंवा दुसऱ्याच शेतात जाऊन केलेलं आहे. आणि ह्या वर्षीपासून आता लोकेशन ऑन होणार आहे. GPS लोकेशन ऑन झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुमचं लोकेशन आणि तुम्ही त्याच गटात आहात का हे दिसून येणार आहे. मग आता आपण पाहू शकतो की आपल्याला लोकेशन वाईज दाखवत आहे की आपण कुण्या ठिकाणी आहोत आणि आपलं किती मीटर अंतर आहे, त्या ह्याच्यामध्ये किती मीटर अंतरावरती आपण उभे आहोत हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्यामध्ये सेट केल्यानंतर आता आपल्याला ओके म्हणून छायाचित्र काढायचे आहेत. फोटोवरती क्लिक करायचं आहे. परत एकदा सूचना येईल. जो काही फोटो आहे तुमच्या पिकाचा, तुम्ही शेतात उभे तुला ओके करा. व्हिडिओ असेल तर तुम्ही व्हिडिओही करू शकता. व्हिडिओ एक 20-30 सेकंदाचा व्हिडिओ तुम्ही काढू शकता आणि तोही अपलोड करू शकता. ओके. डिस्टन्स जर ॲक्युरेट असेल म्हणजे तुम्ही तुमच्या लोकेशनमध्ये असाल आणि हे जे फोटोज तुम्ही टाकलेले आहेत ते अपलोड जर करेक्ट झाले तर तुम्हाला ग्रीन कलरचं येईल. पण जर ते झालं नसेल, तुमचं जे तुम्ही अंतर आहे तर ते असं सांगतं की 20 मीटरपर्यंत कमीत कमी सेंटर पॉईंटपासून 20 मीटरपर्यंत तुम्ही असला पाहिजेत. म्हणजे शेताचा जो सेंटर पॉईंट आहे त्याच्या 20 मीटर अर्धगिर्द तुम्ही फिरू शकता. तर अजूनही तुम्ही 20 मीटर गेलेले नाही आहेत सेंटर पॉईंटपासून, तर तुम्हाला तुमची जागा बदलायची आहे. सेंटर पॉईंट थोडंसं 10-1 मीटर मागे पुढेच गेल्यानंतर परत एकदा तुम्हाला फोटो काढायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे.